मोदकामध्ये आपण जो नारळ वापरतो त्याचे काय गुणधर्म आहेत, काय आरोग्यदायी फायदे आहेत याबद्दलची माहिती मी सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आपण बघूयात की नारळाचे काय औषधी गुणधर्म आहेत आणि कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये आपण नारळाच्या कोणत्या कोणत्या पार्टचा कसा वापर करू शकतो। नारळाचं अख्खं झाड हे औषधी गुणांनी परिपूर्ण भरलेलं आहे। नारळाचं ओलं नारळ किंवा सुकं नारळ, नारळाचं पाणी, नारळाचं तेल, नारळाचा चव, तसेच नारळापासून बनवलेलं दूध, नारळापासून बनवलेलं तूप, नारळाची फुलं ही सगळं आरोग्यदृष्ट्या अतिशय उपयुक्त आहे। नारळाचे प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत। जसे की ओल्या नारळाचा वेगळा आहे, सुक्या खोबऱ्याचा वेगळा आहे, नारळाच्या तेलाचा वेगळा आहे, दुधाचा वेगळा आहे। तर सगळ्यात आधी आपण बघूयात की ओल्या नारळाचे काय गुणधर्म आहे। तर ओले नारळ चवीला गोड आहे, मधुर आहे, पचायला जड आहे, स्निग्ध आहे, शीत आहे। त्यामुळे आपल्या शरीरातील वाढलेला पित्त दोष आणि वात दोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। जर तुम्हाला पूर्ण अंगामध्ये जळजळ होत असेल, दाह होत असेल, छातीमध्ये जळजळ होत असेल किंवा ऍसिडिटीमुळे पोटामध्ये जळजळ होत असेल, अशा वेळी ओल्या नारळाचा तुकडा जर तुम्ही चघळला किंवा चावत राहिले तर ती जळजळ कमी व्हायला मदत होते। जर तुम्हाला मूळ व्याधीतून रक्तस्राव होत असेल किंवा शरीरातून कुठूनही रक्तस्राव होत असेल तर अशा वेळी ओल्या खोबऱ्याचा तुकडा आणि खडी साखर एकत्र करून चावत राहावं, त्यामुळे रक्तस्राव कमी व्हायला मदत होते। जर तुम्हाला कोरड्या खोकल्याची ढास लागत असेल, गळ्यापासून इथून त्रास होत असेल तर अशा वेळी ओलं खोबरं चावत राहावं, त्यामुळे कोरड्या खोकल्याची ढास कमी होते। किंवा बऱ्याच वेळा कोरड्या खोकल्यासोबत बऱ्याच जणांना रक्तस्राव देखील होतो, इरिटेशन झाल्यामुळे हा रक्तस्राव होत असतो। तर अशा वेळी काळ्या मनुकांसोबत ओलं खोबरं जर खाल्लं तर खोकल्यातून पडणारा रक्तस्राव कमी व्हायला मदत होते। जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल, कितीही पाणी पिलं तर तहान भागत नसेल किंवा तुम्ही अशा ठिकाणी गेला की जिथे पाण्याची कमतरता आहे किंवा तुमचं जवळचं पाणी संपलं, अशा वेळी जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते चावत राहावं, त्यामुळे तहान भागायला मदत होते आणि आपलं मन तृप्त होतं। खोबरं हे बल्य सांगितलं आहे। ओलं खोबरं हे बल्य आहे, बल वाढवणारं आहे। जे लोक कमजोर असतात, अशक्त असतात अशा लोकांना रोज खोबऱ्याचा तुकडा चावायला द्यावा। त्यानंतर ओलं खोबरं हे ब्रूहण करण्याला देखील आहे। लहान मुलांना तुम्ही रोज ओल्या खोबऱ्याचा तुकडा चावायला द्यावा। ज्यांचं वजन वाढत नाही अशा लोकांनी रोज सकाळी ओल्या खोबऱ्याचा थोडासा तुकडा खात राहावा, त्यामुळे वजन वाढायला देखील मदत होते। तसेच ओलं खोबरं हे वृक्ष म्हणजे शुक्र धातुवर्धक म्हणून देखील सांगितलं आहे। ओलं खोबरं हे बल्य, ब्रूहण करण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी, शुक्र धातू चांगलं करण्यासाठी चांगलं आहे, म्हणून भरपूर प्रमाणामध्ये खाऊ नये। त्याची मात्रा ही सुमारे 5 ग्रॅम एवढीच ठेवावी। जर जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही ओलं खोबरं खाल्लं तर पोट फुगण्याचे चान्सेस असतात, कारण की तो पचायला जड म्हणजे गुरू आहे। त्यानंतर कोरडं खोबरं, सुकं खोबरं। तर सुकं खोबरं जे आहे ते मलावष्टंबक सांगितलं आहे। जर तुम्हाला वारंवार पातळ जुलाब होत असतील तर अशा वेळी 1 रुपयाच्या कॉइन इतकं कोरडं खोबरं चावत राहावं, त्यामुळे जुलाब म्हणजे पातळ संडास कमी व्हायला मदत होते। सुकं खोबरं हे वीर्यवर्धक म्हणून देखील सांगितलं आहे। ज्या पुरुषांचे वीर्य क्षीण झाले आहे अशा पुरुषांनी रोज रात्री झोपायच्या आधी खोबऱ्याचा थोडासा तुकडा आणि खडीसाखर नित्य नेमाने जर खाल्ली तर शुक्रवर्धन व्हायला, वीर्य वाढण्यास मदत होते। जर तुम्हाला वाताचा त्रास असेल, वातामुळे शरीर कंप होत असेल तर अशा वेळी खोबऱ्याची आणि लसणाची एकत्र ठेचून बनवलेली जी चटणी असते ती आपल्या आहारामध्ये ठेवावी। ओलं खोबरं किंवा कोरडं खोबरं हे वात कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। बऱ्याच वेळा वात वाढल्यामुळे किंवा अन्य कुठल्या कारणांमुळे शरीराचा कंप होतो, मुंग्या येतात, तसेच प्रचंड घाम येतो, पूर्ण अंग थंडगार पडतं। अशा वेळी 1 ग्रॅम कोरडं खोबरं, 1 ग्रॅम लसण आणि 1 ग्रॅम ओवा असं मिक्स करून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवाव्यात आणि ती गोळी सकाळ संध्याकाळ जर खाल्ली तर घाम कमी व्हायला मदत होते, थंड झालेलं अंग गरम व्हायला मदत होते। त्यानंतर नारळाचं दूध। नारळाचं दूध हे बल वाढवण्यासाठी अतिशय उत्तम आहे। सुमारे 50 ग्रॅम ओल्या खोबऱ्याचं
जर तुम्ही दूध काढलं, सुमारे 20 ml ह्या प्रमाणात दूध निघतं, तर ते दूध जर तुम्ही रोज पिलं तर बल वाढवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. तसेच नारळाचं दूध हे रुचिकर देखील आहे. जर तुम्हाला जेवणावर रुची नसेल किंवा चव व्यवस्थित लागत नसेल तर अशा वेळी नारळाचं दूध प्यावं. जर तुम्हाला कोरडी ढास लागली असेल तर अशा वेळी सुमारे 5 ते 10 ml नारळाचं दूध आणि त्यामध्ये 5 ग्रॅम खडीसाखर घालून जर पिलं तर कोरडी ढास कमी व्हायला मदत होते. बऱ्याच जणांना पोटामध्ये वाताचा गोळा येतो किंवा पित्ताचा किंवा कफाचा गोळा येऊ शकतो. अशा वेळी तुम्ही नारळाचं दूध तर पोटात आलेला गोळा कमी व्हायला मदत होते. हा प्रयोग तुम्ही नक्कीच करून पहा. पोटामध्ये गोळा येऊन जेव्हा पोटदुखी होते तेव्हा नारळाचं दूध आणि वेलदोडा हे मिक्स करून जर घेतलं तर आराम मिळतो. त्यानंतर नारळ पाणी. नारळ पाणी हे गुणाने मधुर आहे, पचायला जड आहे. मी इतर वेळेस सांगत असते की पचायला जड असणारे पदार्थ भूक कमी करतात, परंतु नारळ पाणी मात्र पचायला मधुर जरी असला, जड जरी असला तरी भूक वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जेव्हा आपण पेशंट बघायला जातो तेव्हा नारळ पाणी हमखास घेऊन जातो. तो ह्यासाठी कारण की जेव्हा आजारपणातून बाहेर येत असतात तेव्हा आपला जो अग्नी असतो, भूक असते ती थोडीशी मंदावलेली असते. अशा वेळी आपण लाईट पदार्थ खायला देतो जेणेकरून भूक हळूहळू वाढवावी. त्यामध्ये तुम्ही हे नारळ पाण्याचा समावेश करू शकता. नारळ पाणी हे तर्पण करणारं आहे, तसेच तहान भागवणारं देखील आहे. इलेक्ट्रोलाइट्सच्या ऐवजी नारळ पाणी पिल्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन होत नाही, तसेच आपलं संपूर्ण शरीर हे हायड्रेटेड राहण्यास मदत होते. कोवळ्या नारळाचं नारळ पाणी हे पित्त दोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. वारंवार लागणारी तहान कमी करायला उपयुक्त आहे. परंतु पिकलेल्या नारळाचं जे पाणी असतं ते बद्धकोष्ठता निर्माण करणारं ठरू शकतं. लघवी साफ व्हायला देखील नारळ पाणी अतिशय उत्तम आहे. जर तुम्हाला लघवीला साफ होत नसेल, लघवी कडक होत असेल किंवा थेंब थेंब लघवी होत असेल, अशा वेळी नारळ पाणी जर पित राहिला तर लघवीला साफ होते. हृदयासाठी देखील नारळ पाणी हे अतिशय उत्तम म्हणून सांगितलं आहे. ज्या लोकांना वारंवार चक्कर येते, भ्रम येत असतो, त्यावेळी पित्त वाढलेलं असतं, अशा वेळी जर तुम्ही नारळ पाणी पिलं तर तो भ्रम कमी व्हायला मदत होते. त्यानंतर नारळाचं तूप. तर नारळाचं तूप कसं बनवायचं? तर सगळ्यात आधी ओला नारळ खोवून घ्यावा, त्यापासून दूध तयार करावं. ते दूध मोठ्या तोंडाच्या एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवावं. त्याच्या तोंडाशी पांढरं कपडं बांधून ठेवावा आणि ते भांड मग उघड्या ठिकाणी आणि थंड ठिकाणी ठेवावं. रात्रभर हे असंच ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते रवीने चांगलं घुसळून घ्यावं. त्याचं लोणी तयार होतं. त्या लोण्यापासून मग तूप तयार करावं. हे जे तूप आहे ते वाताच्या दुखण्यावर अतिशय उपयुक्त असं सांगितलं आहे. हे तूप बल्य, वृष तसेच बृहण करणारं आहे. केश आहे, केसांची वाढ व्यवस्थित करण्यासाठी तसेच नवीन केस येण्यासाठी, न्यू हेअर ग्रोथ प्रमोट करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच हृदयाच्या हेल्थसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे, रुचिकर आहे आणि वाताचे बरेचसे दुखणे कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. जर तुम्हाला चमक भरली असेल किंवा वारंवार चमक भरत असेल तर अशा वेळी नारळाचं तूप 3 ग्रॅम आणि चिमूटभर पिंपळी रोज रात्री जर खाल्ली तर चमक कमी व्हायला मदत होते. तसेच अर्धांगवायूचा त्रास असेल तर अशा वेळी रोज तुम्ही महिनाभर नारळाचं तूप घ्यावं. त्यामुळे वाताचे अर्धांगवायूसारखे बरेचसे विकार कमी व्हायला मदत होते. त्यानंतर नारळाचं तेल. नारळाचं तेल हे तर आपल्या प्रत्येकाच्या घरी असतेच, जे आपण केसांना लावण्यासाठी वापरतो. नारळाच्या तेलाचे 3 प्रकार आहेत, आवेल, मुठेल आणि घाणीवरचं. तर आवेल तेल कसं तयार करतात? तर ओल्या नारळापासून दूध बनवतात आणि त्या दुधापासून मग तेल बनवतात. हे जे तेल आहे ते आपण खाण्यासाठी सुद्धा वापरू शकतो किंवा मग केसांना लावण्यासाठी देखील अतिशय उत्तम आहे. केस वाढतात, नवीन केस, न्यू हेअर ग्रोथ व्हायला देखील मदत होते. तसेच मुठेल तेल तर ह्यामध्ये थोडंसं जुने म्हणजे थोडेसे सुकलेलं खोबरं आधी किसून घेतात, ते थोडंसं वाळवतात आणि त्याला मुठीने जेव्हा दाबल्यावर जे तेल येतं ते तेल म्हणजे मुठेल तेल. त्यानंतर घाणीवर बनवलेलं तेल. तर हे जे मुठेल तेल आहे ते दुखण्यावर अतिशय उत्तम आहे. जिथे कुठे दुखत असेल, सांधेदुखी, पोटदुखी, कंबरदुखी, त्या ठिकाणी हे तेल जर चोळलं तर ते दुखणं कमी व्हायला मदत होते. नारळाचं तेल हे दंत्य म्हणून सांगितलं आहे. दाताच्या विविध विकारांवर अतिशय उपयुक्त आहे.
तुम्ही या तेलाने गुळण्या करू शकता, जेणेकरून आपले दात हे स्ट्रॉंग आणि पांढरे राहायला मदत होते, हिरड्या मजबूत राहायला मदत होते. किंवा बरेचसे औषधी तेल नारळाच्या तेलामध्ये सिद्ध केले जातात आणि त्याचा वापर विविध त्वचा विकारांवर देखील होतो. किंवा नारळाच्या तेलामध्ये कापूर मिक्स करून तुम्ही विविध त्वचा विकारांवर लावलं, त्यामुळे इचिंग म्हणजे खाज कमी व्हायला मदत होते. तुम्ही नायटा असो, खरूज असो किंवा अंगावर चकत्ते आले असेल तर अशा वेळी नारळाच्या तेलामध्ये कापूर मिक्स करून लावावा. त्यानंतर नारळाचा चव. तर नारळाचा चव कसा असतो, जेव्हा आपण नारळातून तेल काढतो तेव्हा जो चोथा उरलेला असतो त्याला नारळाचा चव असे म्हणतात. तर जेव्हा कुठे तुम्हाला सूज आली असेल किंवा कुठे दुखत असेल तर अशा वेळी हा जो नारळाचा चव आहे त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करावी आणि ते गरम करून त्या ठिकाणी पॉल्टीस बांधावं. त्यामुळे त्या ठिकाणची सूज आणि वेदना कमी व्हायला मदत होते. नारळाची करवंटी जर तुम्ही फेकून देत असाल तर ती देखील तुम्ही जतन करू शकता. जर तुम्हाला भूक लागत नसेल, अग्निमांद्य असेल तर अशा वेळी नारळाची करवंटी थोडीशी घासून घ्यावी. तिचा जो गंध निघतो तर तो गंध सुमारे 3 ग्रॅम आणि त्यामध्ये पळीभर मध जर मिक्स करून जर तुम्ही घेतलं तर भूक लागण्यास मदत होते. तसेच ही करवंटी उगाळून तिचा जो गंध आहे तो खरूज, नायटा यासारख्या त्वचा विकारांवर जर लावला तर त्या ठिकाणची खाज देखील कमी व्हायला मदत होते. किंवा करवंटी जाळायची, कुठल्याही भांड्यामध्ये जाळायची, त्यानंतर जे तेल पडतं तर ते तेल देखील तुम्ही खरूज, नायटा यासारख्या त्वचा विकारांवर लावू शकता. किंवा करवंटी पूर्ण जाळून घ्यायची आणि तिची जी राख तयार होते त्या राखीने जर तुम्ही दात घासले तर दात मजबूत व्हायला मदत होते. जर तुम्हाला कोणत्याही कारणाने वारंवार उलटी होत असेल, दिवसभर उलटी किंवा मळमळ होत असेल किंवा वारंवार उचकी लागत असेल, उचक्या काही केल्या थांबत नसेल तर अशा वेळी नारळाची करवंटीचा वापर करावा. नारळाची करवंटी जाळून घ्यावी आणि तिची जी राख आहे ती मधामध्ये मिक्स करून थोड्या थोड्या वेळाने चाटत राहावी. त्यामुळे उलटी आणि उचकी दोन्ही कमी व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे ह्या नारळाचा विविध प्रकारे उपयोग तुम्ही करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. नमस्कार.